खराब नको करू ते, राहू दे. आता नवरी येतेच. नाही ना ग आत्या, मी खराब नाही करत ना. मी ते फुल सरकलं होतं ना, ते बरोबर लावलं. निधी कुठे गेली ग आत्या? ती तिकडेच आहे ना, आतमध्ये आहे वाटते ती. जा बरं पहा बरं. आणि याच्यात बाजून जा, पायसीले दिवे लावले मी साईडनं. देसात ढकल करून सगळं. किती वेळ लागला मला हे करायला. लवकर आली नाही. म्या म्हणलंच मग तू आली तर म्या म्हणलं हे पुढे नवरीची तयारी करायला आली वा स्वागताची. मस्त केला वा, मस्त सजवलं. माय फुलं गेला काल जाणून ठेवलं वाटते परवाच्या दिवशी. कालही नाही हो, ते ननमुच्या दिवशी आणली, फ्रीजात ठेवून द्याल तेव्हा. आता आज काय होत होतं कालपासून तर माय ते सुस्ती का काही, परत तिच्या फ्रीजात ठेवायला ते. आज म्हणून लवकर आली मी हे सगळं करायला. ते नीले आणलं संग, ते तिकडची ती मीनाक्षी आपली, तिला म्हटलं चाल बाई होते ना एवढं कुरसूर लागायला त्या वहिनीला आणलं. हा ना, हे बायाची गाडी बाकीच्या तर तू ये मग काय वाटते. हो नाही निघाली त्याची गाडी, निघाली आता नवरच्या गाडीला उशीरच लागते त्याचं तिकडचं व्हायला. आई आता निघाल्या आता त्या येतात आता पुढे. असं हो ना माहिती आले हो त्याची गाडी आली. ये मग आधी तू ये. नवरी येतेच आता. येतो ना, येतो साडी बदलून येतो ना माय. हो आता मी कपडे बदलतो. तिकडून आला ते खाऊन टाकले बाई, जाडे साड्या आणते दिवसभर बाई. रोख मला तर गरमीच होते. आल्यावर काय केलं मग म्हटलं हे काम करा आता पटकन. मी हातपाय धुतो आणि तयारी करतो आता नवरीच्या स्वागताची. ये तू ये. आणि कुठे गेली वहिनी, कुठे गेली? अमाय बाई वंदू माहेरी जायला आहे ना. कोण वंदू वहिनी माहित नव्हतं का लवर आहे म्हणून घरचं? काल गेल्या माहेरी? काय व माहितीच्या माहिती तब्येत लय खराब आहे व म्हणून गेली ते. जावतच नव्हती ते. हो का काय व असं का? मला माहित नाही हो माय. हो का, म्हणजे समजलं बाय आता एवढं एटायतलं लग्न आणि वंदू वहिनी नाही मला दिसली. म्या त्या दिवशी म्हटलं आईले, पण त्या दिवशी तर होते का आई वहिनी. हो ना काल गेली ना संध्याकाळची. ये सुनबाई. हा तसं नाही असं कसं. ननदबाई उभ्या आहेत स्वागतासाठी, उखाणा होऊ द्या वहिनी. तसं नाही एंट्री भेटत. बरोबर आहे मग. उखाणा घेतल्याशिवाय कशी काय अंदर येऊ देईन तिले. येते वा उखाणा म्हण. मंजू, अरे शेटूताई इथे पण क्वेश्चन आन्सर विचारतात का? बापरे, माझ्या दीदीने तर अभ्यास पण नाही केला. तिला माहिती नव्हतं वाटते इथे ओरल टेस्ट होणार म्हणून. काय माया, उखाणा नवरीचं नाव नाही विचारत का? ती ओरल टेस्ट कशाला आली? वा मंजू, काय उखाणा येते का नाही का? नटून थटून उभी राहिली. मा भाषाच्या नावाचं एवढं मोठं मंगळसूत्र घातलं, एवढी भरजरी साडी घातली, त्याच्या ठेकून उभी राहिली. उखाणा येत नाही का? येते ना आत्या. येते तर म्हणा वहिनी उखाणा. तसं नाही आतमध्ये येत. किती वेळा उभे राहा, मी इथंच उभी आहे. उखाण्याशिवाय अंदर एंट्री नाही. बरोबर की नाही स्वीटू? हो बरोबरच. मग मंजू चल, मी दोन्ही इकडनं आहे. चल सांग उखाणा. माय बाई कवा दोघे जणी मिळून दिले करता का? शेट तू आता इकून झाली का आता? मग निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते मी मंजू, लक्ष द्या सारे. नाव घ्या म्हणून दार अडवतायत ननंदबाई. ननंदबाईच्या आग्रहाचा मान ठेवून खास, सुखी संसाराची मनात धरून आस. वेळेचे भान ठेवून करा आता घाई, कुमाररावांचं नाव घेते, आत येऊ का सासूबाई? बाई तुझं स्वागतच आहे ग बाई तुझ्या घरात. ये माय ये, तलच घर आहे. पाहिलं का गंगूबाई, पाहिलं का मैसून काय म्हणते? आत येऊ का म्हणते सासूबाई. माय तो स्वागतासाठीच तर हजर मी तर. ये मा पोलांडून ये अंदर. नाही आम्ही तर दरवाजा जोडून राहिलो माय तुझ्या सुनीचा. चालू माय बाई चल, उजवा पायानं लढच माहिती मापूल, नाही तर बाय फुटबॉल सारखं उडवशीन. आजकालच्या पोरीले डोक्सच नाही ना. या वहिनी आजूबाजूकडे अजिबात देऊ नका लक्ष. तीक्ष्ण डोळ्यांनी संसार करून दाखवा आता अतिदक्ष. चोरावर मोरच आहे पिंकी, काही गंगू काकूचा शब्द खाली जाऊ देत नाही. चल मंजू या वहिनी या. वहिनीला एंट्री आहे फक्त, तुला नाही रे दादा. चल कुमार नाव घे, नाव सांग आणि माझा शगुन काढ. शगुन काढल्याशिवाय नाही अंदर जाऊ देत. तुला काय वाटलं सहजासहजी सोडी सोडणार आहे? चल. मला कुठे येते हो पिंके, काही बडबड करत राहता, मला नाही येते. आता माय बाई कसा रे कुमार, का
हुशार भाषा आहे. साजरा उखाणा सांग. अरे लग्न म्हणजे का सोपं आहे का? जीवनाची काशी आहे. चल सांग आता नाव साजरं. बाई बाई आत्याचा हुशार भाषा. सांग रे नाव. येते का काही? काय मला बहिणीनं कसं मस्त सगळ्याच्या नाकावर टिचून नाव घेतलं. मस्त. तू सांग आता. बदललं बाई. ननद बाईनं पारद बदललं. भाऊजाईच्या इकडून झाली बाई आता. पाय कुमार तुझी बहीण तर गेली आता बहिणीच्या इकडून. हा आता ननद भाऊजाई एक होतात त्या. सांगू खाना तू. प्रेमानं बनवलेल्या श्रीखंडावर बसली एक माशी. ऐकव पिंके. आता ऐक. जीवनाची काशी आहे म्हणतं ना लग्न. नाव ऐक मग आता. प्रेमानं बनवलेल्या श्रीखंडावर बसली एक माशी. मंजू तूच माझी मस्तानी आणि तूच माझी काशी. बाई कुमार दादा मस्त नाव घेतलं. हुशारच आहे मग मला भाषा. चाल रे आताच्या हुशार भाषा. होय बाजूले वहिनी लिहू दे. या वहिनी. हो निधी तू बाजूला हो ना. निधी तो फोटो चांगला नाही. निधी तू साईडला हो. अगं मम्मा मी बाजूलाच आहे ना. फोटो आले अंकल. मी येत नाहीये ना त्याच्यामध्ये. हा बेटा थोडीशी साईडला हो. ओके. हा हा बस 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 बस. ओके ओके. हा आता इकडे इकडे चालताना घ्या दादा. असा छान फोटो. एक एक कॉपी 2-2-3-3 वेळा घ्या. परफेक्ट आला तो आपण ठेवूया मग. हो ताई. याच्यावरती याला फेटा घालायचा का? आता आम्हाला असे घेऊ द्या काही. अंतर फेटा घालून घेऊया. ड्रेस पण चेंज करायचे आहेत का? हो हो. आणि आपण असं आता यांना आतमध्ये घेताना घेऊया. आणि एक वर पण घ्यायचे फोटो. ड्रेस चेंज पण करतील ते. आधी याच्यावर घेऊन घ्या ना तुम्ही. सोलो घ्यायचे का एकट्याचं घ्यायचा का? हो हो हो. हे घेऊन घेऊ द्या पहिले. फॅमिली फोटो घ्यायचे असतील तर सर्व फॅमिली मेंबर्सला बोलवून ठेवा. आता यांचे झाले की मग घेऊन घेऊ. नाही नाही यांचेच घ्या पहिले. फॅमिली फोटो मग नंतर घेता येते. आता कसं सगळेजण दमले झोपलेस की नाही. आता उद्या कसं सकाळी पण घ्यायचे आहेत दादा फोटो. सकाळी लवकर याला. कसं पाहुणे यायचे पहिले त्यांचं फोटो सेशन झालं पाहिजे. मग पाहुणे आले की काही होत नाही. मग त्या कार्यक्रमात असे होते. आता यांची घेऊन घ्या. आणखी एक ड्रेस चेंज करू. हा ना वहिनी का दमल्या वहिनी? नाही पिंके आता उद्या काढू नका. थकलो ना सकाळपासून द्या. थांब रे दादा काढू दे. तुला काय आहे अरे का नेहमी नेहमी असते का? स्माईल कर चांगला. फोटो चांगले आले पाहिजेत. निधी तू झोप ना. जा झोप. खूप रात्र झाली बरं. जा झोप बेटा तू. सकाळी उठायचं पण आहे. आपल्या इथं प्रोग्राम आहे ना. मग मला झोपच नाही आली. मी बघते ना. तुम्ही किती वाजता झोपणार आहे? मामी किती वाजता झोपतात मामी? मामी लागतात वेळ आहे अजून. जा तू झोप. निधी काढते का फोटो? वहिनी काही ज्यूस वगैरे आणू का? नाही ताई. अरे बा पिंके बस झालं ना हो. सकाळी का कोण चाललं का कोणी? सकाळी काढता येतात ना फोटो. झोपायला येतात मला. थांब ना रे. उद्या मग पाहुणे आले आणि आले की होत नाही. छान आता फोटो सेशन करून घे. मी नाही का जागी? वहिनी तुम्हाला झोप आली का? नाही. हा काय वहिनी नाही आली. तुलाच काय झोप आली रे? झोपाली करता. पा वहिनी असं आहे मला भाऊ. घ्या आता अभ्यास करून तुम्ही एक एक. नाही तसं मलाही झोप नाही आली. पण म्हटलं तुला आली असेल तर तू दमली असेल ना. नाही नाही ताई एवढ्या हौशीनं करून राहिल्या तर त्यांचा आनंद पाहून असं वाटत नाही आपण दमलं म्हणून. दिलेलं आहे हौस आहे. कायची हौस आहे दिले. दे ना मग त्या बॉल आवाज ना पिंके. कुठलं उभं ठेवतो आम्हाला असं. नाही रत्ना भाऊ इकडचं घ्या ना आता. हात बोलव त्याच्या कॅमेराले. ते कल्ला करतील. निधी काही झोपत नाही आज. अहो पिंके. पिंके हाय का ती मेथाला जोडते. पाकिट देलती तर ती पाकिट कुठे ठेवले? ते तुला म्हटलं होतं 200-200 नोट टाकून ते चिटकून ठेव. मग ते पाकिट कुठे ठेवले? आता कसं काही शाळेवर मग आता काही बायला आपल्याला माहित आहे. आपल्या पास सर येले की लहान लेकर आहे तर त्याच्या हातात द्यायला. जसं मग ते साडी दिली की ते पाकिट देऊन द्या जाते. तू तर माझ्या सकाळ तर तुला तालातच राहशील. तू काय कामात पडशील. हा तर म्हणलं ते याच्या जोड देऊन देतो. रुक्मा वहिनी जोड देतो. ते देते मग बरोबर. का देशील तू? नाही तर बस मग तू फोटो काढायच्या तालात राहशील. आणि ते मग कसं लहान लेकरू असलं कोणाच्या जवळ काही तर त्या बाईच्या हातात त्या लेकराच्या नावाचे पैसे देऊन द्या ड्रेसचे म्हणून. आता त्या सगळ्यांना आपल्या घरी भरायला आणले. मग त्याचे लेकरा ड्रेसले पैसे देशील कमीत कमी. त्या बाईले साडी लेकराले पैसे देतो ना मी. बरं रुक्मा वहिनी देशील तर रुक्मा वहिनी जो देऊन दे. फार चांगलं मॅडम काय टेन्शन नाही. देऊन देते. हे आहे की नाही
ते बाबाचे कपडे ठेवलेत की नाही, बाबाच्या कपड्याच्या खाली ठेवल्यात सगळेच पॉकेट आहेत तिथं. 15 दिल तिथं मला, 15 पॉकेटात ठेवल्या मी 200-200च्या नोटा. आहेत का अजून नोटा? तर बाबांनी दिल की गड्डीत वाजून असेल तर दे बरं माझोड बी. कसं कोणाला झाले कमी तर मग मी हाती देऊन देतो. हाव, त्या पॉकेटाच्या तिथंच त्या ड्रॉअर मध्येच खालीच तिथंच ठेवून दिले मी ते उरलेले पैसे. चाबी त्या कपाटाच्या वरच आहे. बरं माही कुठलं करतं व तिला निजू देणं. सकाळी काढल्या जात नाहीत का फोटो? तर फोटोग्राफर कुठे पोहून चालला का? हा, सकाळी काढल्या जातात. अति जाऊ ना आता आपण. हा, ते सकाळी त्या मंगल कार्यालय ती साजरे फोटो निघतात. तर तिले मोठं मोठं हाय म्हणतात असं शोचं करेल तर ती बी काढल्या जातात. आता ती सकाळपासूनची बेदम होईल. हा, नवरी तिला झोपली नाही तर सकाळी बिमार पडीन. साजरे दिसेन का मग एवढे सारे पाहुणे रावणे? एवढ्याचा कार्यक्रम साजरा झाला पाहिजे ना. किती फोटो काढतं. हा, 12 वाजून गेले ना. तिने झोपरायला तर पाहिजे. तू पोरगी नाही निजून राहिली सकाळी ती मग राहणार नाही साजरे. तुला मग चांगल्या कार्य हे होऊ देणार नाही. लेकराची झोप नाही झाली की हे करते ना. तिला झोपू दे. हा, त्याला झोप आली की ते जांभळा देऊन राहायला पाहिजे. काही नाही, आजच्या दिवस काही नाही, फोटो काढू दे. तुला काय माहित आहे, एवढे चांगले भाड्यानं ड्रेस आणले, हे आणलं. ते आपली स्वीटी कुठे गेली? ते तो इथे राणी का नवरी संघ आली ते शांताबाईची सून, ते तर झोपली माय बाई. हाव का? जाऊ दे, ती झोपायची व्यवस्थित सोय कर. आणि नवीन चादर ते दिले वरच्या रूम मध्ये केली त्याची सोय. हा, तिथं कर. हो, वदारला खोलीतच केली त्याची सोय, बरोबर केली. आणि इले बी तर तीच ने मंजुले झोपायले आणि इले झोपायला लाव. बंद करते आता ते फावले मला सकाळी काढ जा म्हणा उरले सुरले.